विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 14 जी की संख्या मालिका या घटकावर आधारित होती. त्यातील आपण आज 10 प्रश्न पाहणार आहोत. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा असे आपण हे 10 प्रश्न पाहणार आहोत. आणि सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. आपला जो पहिला प्रश्न आहे तिथं संख्यांची मालिका दिली आहे, ज्याच्यामध्ये पहिली संख्या जी आहे ती आहे 5, दुसरी संख्या आहे 11, तिसरी आहे 23, चौथी आहे 47, पुढे 95 दिलेलं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला विचारलेली आहे. संख्या मालिकेचं नीट निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येतं की संख्या मालिका ही वाढत चाललेली आहे. 5 नंतर 6, 5 नंतर 11 वाढ आहे, 11 नंतर 23 वाढ आहे. ही वाढ निश्चितपणे कुठल्या स्वरूपात आहे किंवा कशी झाली आहे ते बघावं लागेल. आपण काय करूया, पहिल्या 2 मध्ये वाढ बघूया. 11 वजा 5 जर केलं तर आपलं उत्तर येते 6. त्यानंतर आपण या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतली वाढ बघूया. 23 वजा 11 केलं तर वजाबाकी येते 12. त्याच पद्धतीने आता आपण पुढे या 2 संख्याची बघूया. 47 वजा आपण जर 23 केलं तर आपल्याला वजाबाकी मिळते 24. पुढे 47 आणि 95 यांची वजाबाकी करूया. 95 वजा 47 जर केलं तर वजाबाकी येते 48. आता इथं 6चा फरक आहे, इथं 12चा आहे, इथं 24चा आहे, इथं 48चा. म्हणजे हा जो फरक आहे आपण आता बघितला तो डबल होत गेलाय. 6चं 12 झालंय, 12चं 24 झालंय, 24चं 48 झालंय. म्हणजे पुढचा फरक हा 48ची दुप्पट 96 एवढा असणार आहे. म्हणजे आपल्याला पुढची संख्या काढण्यासाठी 95 आणि त्याच्यामध्ये 96 मिसळावं लागणार आहे, कारण फरक 96 आहे. 6 आणि 5 11, हातचे गेले 1, 9 9 18 आणि 1 19, 191. पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच प्रश्न उत्तर आणखीन आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो, ते समजून घेऊया. या संख्येमध्ये 5 आहे, या 5ला जर आपण 2 न गुणलं 10 येतं आणि त्याच्यात अधिक 1 केलं तर उत्तर 11 येतं. त्याच पद्धतीनं परत ह्या 11ला जर आपण 2 न गुणलं आणि त्याच्यात अधिक 1 केलं तर उत्तर 23 येतं. त्याच पद्धतीनं 23ला जर आपण 2 न गुणलं आणि त्याच्यात अधिक 1 केलं तर उत्तर 47 येतं. त्याच पद्धतीनं 47ला आपण 2 न गुणलं आणि अधिक 1 केलं तर उत्तर 95 येतं. म्हणजे गुणुले 2 आणि अधिक 1 या संख्येला केल्यानंतर पुढची संख्या मिळते. मग आता आपल्याला 95ला गुणुले 2 करावं लागेल आणि अधिक 1 करावं लागेल. 95ची दुप्पट 190 आणि अधिक 1 म्हणजेच 191. पर्याय क्रमांक 2 असं आपण 2 पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. आपल्यासमोर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 480 प्रश्नचिन्ह 24 8 4. 480 कडून जर आपण ही संख्या मालिका बघत गेलं तर संख्या लहान होत चाललेली आहे. मग आपल्याला उत्तराकडे जाण्यासाठी 480 पासून पुढे प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळं आपल्याला पुढे जाण्याची संख्यातला क्रम शोधण्यासाठी आपण काय करूया, 24 पासून पुढे जाऊया. 24 आणि 8 याच्यामध्ये काय संबंध? 24ला काय केल्यानंतर 8 येईल, तर 24ला जर भागिले 3 केलं तर 8 येतं. पुढे ह्या 8ला काय केल्यानंतर 4 येईल, त्याचा विचार केला तर 8ला भागिले 2 केलं तर उत्तर 4 येईल. इथं भागिले 3 केलं होतं, इथं भागिले 4 केलं होतं. म्हणजे या संख्येला भागिले 4 केलं तर 24 उत्तर येणार आहे आणि या संख्येला भागिले 5 केल्यानंतर मधली संख्या येणार आहे. मग 480ला जर आपण 5 न भागलं, 5 एके 5, 5 9 45, उरले 3, 3च्या पुढे 0 घेतला 30 झाले, 5 सके 30. म्हणजे मधली संख्या 96 असणार आहे.
त्या 96ला इथं 5 भागले. आता या संख्येला 4 भागल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळते. म्हणजे 96ला जर आपण 4 भागलं तर आपलं उत्तर येतं 24 चौक 96 म्हणजे 24. म्हणजे पुढची संख्या आली. या 24ला पुन्हा आपण 3 भागलं तर 8 आलं आणि 8ला 2 भागलं तर 4 आलं. म्हणजे याला 5 भागलं, याला 4 भागलं, याला 3 भागलं, याला 2 भागलं. अशा पद्धतीने पुढची संख्या मिळते. हेच प्रश्नाचं उत्तर आपण आणखी दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. आपण छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाऊ. 4, 8, 24 प्रश्नचिन्ह आणि परत 480. आता 4ला 4 बरोबर कोणती क्रिया केल्यानंतर त्याचा 8 होईल तर 4ला आपण 2 न गुणले. म्हणजे 4ला 2 न गुणले, गुणले 2 केले. 8 या संख्येपासून पुढे 24 झाले. म्हणजे 8 बरोबर कोणती क्रिया केल्यानंतर 24 होईल तर 8ला गुणले 3 केलं तर 24 येईल. आता या 24 बरोबर कोणती संख्या किंवा कोणती क्रिया करावी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येईल तर क्रिया गुणाकाराची असणार आहे. इथं 2 न गुणलं होतं, इथं 3 न गुणलं होतं. म्हणजे पुढच्या संख्येला 24ला आपल्याला 4 न गुणावं लागणार. 24ला जर आपण 4 न गुणलं तर उत्तर आपलं 96 येते. म्हणजे मग आपण उत्तर आपलं 96 आलं होतं आणि याही पद्धतीनं आपलं उत्तर 96 होते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 96 आहे. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा आपला प्रश्न आहे 230, 246, 271, 307 आणि प्रश्नचिन्ह. ही संख्या मला आपण जर बघितली तर वाढत चाललेली आहे. याच्यामध्ये वाढ होते. मग ही वाढ जर आपण व्यवस्थित काढून घेतली तर आपल्या लक्षात येईल आपलं उत्तर काय आहे ते. 230 आणि 246 यांच्यातला फरक काढण्यासाठी आपण वजाबाकी केली तर 246 मधून जर आपण 230 वजा केले तर आपलं उत्तर मिळतं 16. म्हणजे या दोन संख्येतलं अंतर किंवा फरक आहे 16चा. पुढे आपण 246 ते 271 याच्यामधील अंतर बघूया. 271 वजा 246 करूया. 11तून 6 गेले, 5 राहिले, हातच्या माघार दिला. 7 मधून 5 गेले, 2 उरले. 2तून 2 गेले, 0 उरले. इथं फरक 16चा होता, इथं फरक 25 आहे. आपण पुढचा फरक बघूया. पुढचा फरक आपल्या लक्षात येईल. पुढचा फरक काढण्यासाठी आपल्याला 307 मधून 271 वजा करावे लागतील. 271 वजा केले, 7 मधून 1 गेले, 6 उरले. 0तून 7 जात नाही म्हणजे 10 मधून 7 गेले, 3 उरले, हातच्या माघार दिला. म्हणजे इथला फरक आपण 16चा काढला होता, इथला फरक 25चा आहे, इथला फरक 36चा आहे. फरकांचं जर निरीक्षण केलं तर हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे. म्हणजे पुढचा फरक हा 4, 5, 6, 7चा वर्ग म्हणजे 49 असणार आहे. म्हणजे पुढची संख्या ह्या 307 पेक्षा 49 मोठी असणार आहे. आणि मग 307 मध्ये जर आपण 49 मिसळले तर आपलं उत्तर मिळणार आहे 49 म्हणजेच 300 बेरीज किती येते 356. आणि मग 356 आपला पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ परत एकदा पॉज करून बॅक घ्या आणि समजून घ्या. प्रत्येक प्रश्न समजून लिहून काढा वहीमध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आकलन शक्तीत वाढ होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न 4था जो आहे तो बघूया. 4था प्रश्न आतापर्यंत बघितलेल्या प्रश्नापेक्षा थोडा वेगळा आहे. इथं पूर्ण संख्या नाही तर अपूर्णांक संख्या दिलीत. 1/22, 4/23, 9/24, 16/25, 25/26 आणि 36/27. हा अपूर्णांक वाचल्या आपल्या लक्षात येईल की अपूर्णांकाचा छेद हा 22 वरून 23 झालाय, 23 वरून 24 झालाय, 24 वरून 25 झालाय, 25 वरून 26 झालाय, 26 वरून 27 झालाय. म्हणजे पुढची संख्या आली की 1 न वाढत गेलाय. म्हणजे आता पुढच्या संख्येच्या ठिकाणचा छेद हा 28 असणार आहे. 28 पर्याय आपल्याला 3 ठिकाणी आहे. म्हणजे वरची संख्या काय आहे अंश संख्येची ती शोधावी लागणार आहे. आता अंशांच्या संख्येचं निरीक्षण करूया. 1 हा 1चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 16 हा 4चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे, 36 हा 6चा वर्ग आहे. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग या पद्धतीनं क्रमाने पूर्णवर्ग संख्या आलेत. म्हणजे पुढची पूर्णवर्ग संख्या आहे ती आहे
49 7चा वर्ग म्हणजे 49/28 आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 ला उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला 5वा प्रश्न थोडासा आतापर्यंत बघितलेल्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे. तो कसा वेगळा आहे समजून घेऊया. इथं बघा 1 नंतर 2 2 नंतर 4 हे वाढत गेले, परत 3 4 पेक्षा कमी झाले, 9 परत वाढले, परत 4 आहे, परत 16 आहे, परत 5 आहे. अशा वेळेस आपल्याला असं लक्षात येईल वाढ आणि कमी होत असेल त्यावेळेस एक आड एक संख्यांची 2 वेगवेगळ्या साखळ्या अशा संख्या मालिकेत असतात. आपण 1 4 9 16 अशी एक साखळी आहे आपल्याकडं. आणि दुसरी साखळी आपण दुसऱ्या कलरमध्ये बघूया. क्रमांक संख्या समसंख्या असणार म्हणजे सम क्रमांकाच्या 2 नंतर आपल्याला पुढचं 4 नंबरची संख्या आहे, त्याच्यानंतर ही संख्या आहे, त्याच्यानंतर ही संख्या आहे. म्हणजे आता पुढच्या 2 संख्या काढण्यासाठी आपल्याला बघा इथं 2 नंतर 3 3 नंतर 4 4 नंतर 5. आपला पहिला जो आहे त्या संख्येमालिकेकडे जाऊया पुन्हा एकदा. 1 नंतर 4 4 नंतर 9 9 नंतर 16 म्हणजे 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग म्हणजे इथं हा 5चा वर्ग असणार आहे, तो म्हणजेच 25. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 25, पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 25 असणारा पर्याय आपल्याकडे एकच आहे. आपण इथंच थांबून आपलं उत्तर बरोबर आहे असं म्हणू शकतो. परंतु पुढची संख्या सुद्धा आपल्याला बघायची आहे. मग पुढची संख्या बघण्यासाठी आपण ह्या साखळीकडे येतोय. 2 पुढे 3 3च्या पुढे 4 4च्या पुढे 5 5च्या पुढे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी क्रमांक 1 न पुढे असणारी संख्या 6 असणार आहे. आणि बघा आपण काढलेल्या उत्तरात सुद्धा तीच होती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपल्या 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हा व्हिडिओ पॉज करून किंवा बॅक घेऊन तुम्ही परत एकदा समजून घेऊ शकता की इथं 2 साखळ्या आहेत. ज्यावेळेस संख्या काही ठिकाणी वाढत जातात तर लगेच पुन्हा कमी होतात. अशा वेळेस समस्थांच्या संख्या आणि विषम क्रमांकाच्या संख्या यांच्या 2 वेगवेगळ्या साखळ्या असतात ज्या आपण इथं तयार केलेत. त्या पद्धतीने साखळ्या जोडता आल्या पाहिजे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न बघूया. आपल्या पुढे पुढचा प्रश्न आहे 30 46 78 126 190 आणि 270 ही संख्या मालिका क्रमाने पुढे वाढत चालली आहे. निश्चित वाढ आहे. मग या वाढ कोणत्या क्रमाने आहे किंवा कुठल्या तत्वाने झाले ते शोधून काढू. पहिल्या 2 संख्येची वाढ करण्यासाठी आपल्याला 46 वजा 30 करावं लागेल म्हणजे वाढ मिळाली आपल्याला 16. दुसऱ्या 2 संख्येची वाढ काढायची आपल्याला म्हणजे तिसऱ्या आणि दुसरी संख्या 78 वजा 46 करावं लागेल. 78 वजा 46 केल्यानंतर आपलं उत्तर मिळते 32. बघा पहिला फरक होता 16चा, दुसरा फरक आहे 32चा. आता पुढचा फरक बघूया. पुढचा फरक आपल्याला मिळतोय 126 वजा 78. या 2 संख्यातला फरक काढतोय आपण. 126 वजा 78 केल्यानंतर आपल्याला मिळते 16तून 8 गेले, हातच्या माघारी दिला, 12तून 8 गेले, उरले 4. पुढचा फरक 48 आला मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण. 190 वजा 126 करायचं आपल्याला. 190 वजा 26 जर केलं तर आपलं उत्तर किती येतंय. 190 मधून आपण 130 वजा केले तर किती होतात 60 होतात. आणि परंतु 30 वजा करायचे आपण 26 वजा केले, 26 वजा करायचे होते म्हणजे आणखीन 4 असे 64 येते उत्तर. मग फरक जर बघितला तर 16 32 48 64 ही वजाबाकी तुम्ही करून बघा. 190 मधून 126 मी वजाबाकी तोंडी करण्यासाठी काय केलं 190 मधून पहिल्यांदा 120 वजा केली, वजाबाकी आली 70 आणि परत हे 6 वजा केले, 70 मधून 6 गेल्यानंतर 64 आलं. आणि मग फरक बघितले. पहिला फरक होता इथं 16चा, इथं 32चा, इथं 48चा, इथं 64चा. पुढचा फरक बघा 270 वजा 190. 270 वजा 190 जर केलं तर आपल्याला फरक मिळतोय वजाबाकी नंतर 80. म्हणजे 16 32 48 64 आणि 80चा फरक आहे. म्हणजे 16च्या पाड्यातील संख्यांचा फरक आहे.
आता पुढचा फरक किती असणार आहे मग 16 16 32 16 48 16 64 16 85 16 96 म्हणजे पुढची संख्या ही या 270 पेक्षा 96 मोठी असणार आहे म्हणून 270 अधिक 96 जर आपण केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल 6 7 9 16 आजचे गेले 366 366 आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढतोय क्रम आणि या दोन संख्येतला फरक आणि फरकाचं निरीक्षण करून असं लक्षात येतं की फरक हा 16च्या पटीत वाढत चाललेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण 366 पर्याय क्रमांक 2 आहे असं म्हणतो पुढचा आपला 7वा प्रश्न बघूया आपल्या समोर पुढे 7वा प्रश्न असा आहे 2 7 11 8 13 17 14 19 23 आता इथं बघा 2 आणि 7 मध्ये संख्या वाढले 5 न पुन्हा 7 पासून 11 4 न वाढले पहिल्यांदा 5 न वाढले परत 4 न वाढले आणि पुन्हा 11 पासून 8 कडे येताना मात्र 3 न कमी झाले 5 न वाढ झाले परत 4 वाढ झाले आणि परत 3 न कमी झाले 5 ची वाढ आहे 4 ची वाढ आहे 3 न कमी इथं 8 पासून 13 पर्यंत पुन्हा 8 पासून 13 पर्यंत 8 आणि 5 13 अधिक 5 आहे 13 पासून 4 पुन्हा अधिक 4 आहे म्हणजे 17 आले आणि 17 पासून 14 पर्यंत म्हणजे वजा 3 आले अधिक 5 अधिक 4 वजा 3 अधिक 5 अधिक 4 वजा 3 अधिक 5 अधिक 4 वजा 3 14 पासून 19 पर्यंत पुन्हा अधिक 5 19 मध्ये 4 मिसळले म्हणजे पुन्हा अधिक 4 आता पुढची संख्या कशी असणार आहे बघा अधिक 5 अधिक 4 वजा 3 अधिक 5 अधिक 4 वजा 3 इथं आपल्याला मिळेल अधिक 5 अधिक 4 आता काय करावं लागेल वजा 3 म्हणजे 23 मधून आपल्याला वजा 3 करावं लागेल आणि 23 मधून वजा 3 केल्यानंतर आपल्याला संख्या मिळते 20 आणि 20 हा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक 2 चला पुढचा 8वा प्रश्न बघूया आपला प्रश्न असा आहे बघा 2 5 12 आणि 27 प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती असेल ते आपल्याला शोधायचे या संख्या निरीक्षण केल्यानंतर आपल्याला शोधायची की वाढत चालेल पण इथली वाढ नेमकी कुठल्या सूत्राने झाली कुठल्या तत्वाने झाली हे आपल्याला शोधून काढावं लागेल आणि मग आपल्या असं लक्षात येईल बघा इथं या 2 ला जर आपण 2 न गुणलं आणि त्याच्यात अधिक 1 केलं तर आपल्याला 5 मिळते बेदुने 4 अधिक 1 5 त्याच पद्धतीने त्या 5 ला पण 5 ला 5 गुणिले 2 10 अधिक 2 केले तर आपल्याला 12 मिळते गुणिले 2 केले आणि अधिकची संख्या मात्र 1 2 आहे तर पुढे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल 12 गुणिले 2 आणि आता अधिक मात्र इथे 1 होतं इथं 2 होतं इथं 3 करावं लागेल 12 2 24 आणि 3 27 म्हणजे आता पुढे काय करावं आपल्या उत्तरात पुढच्या प्रश्नाच्या जागी संख्या काढण्यासाठी 27 ला 27 गुणिले 2 आणि अधिक किती करावं लागेल आपल्याला 4 करावं लागेल 27 2 54 अधिक 4 58 जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उपलब्ध आहे अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काढलेलं आहे आपल्याला पुढे 9व्या प्रश्नाकडे जायचं आहे तर विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न आपला असा आहे 9व्या क्रमांकाचा 4 10 प्रश्नचिन्ह 82 244 370 याही संख्या वाढत चालल्यात परंतु इथून पुढे वाढ मात्र मोठी दिसते ज्यावेळेस वाढ मोठी दिसते त्यावेळेस फरक न काढता गुणाकार करून उत्तर वाढ काढता येते आणि मग आपल्या अपेक्षित उत्तरापर्यंत जाता येतं जर ही वाढ बघितली आपण तर आपल्या असं लक्षात येते 4 ची दुप्पट अधिक 2 किंवा 4 ची तिप्पट वजा 2 या पद्धतीने आपण 10 पर्यंत जाऊ शकतो आपण काय करूया 4 ची तिप्पट म्हणजे 4 गुणिले 3 करूया
4 गुणिले 3 12 आलं आणि वजा 2 केलं तर आपल्याला 10 मिळतंय. आता परत 10 गुणिले 3 केलं आणि वजा 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 10 30 वजा 2 28. परंतु हाच नियम पुढे लागू होतो का बघायचा आपल्याला. 28 म्हणजे 10ला आपण इथं गुणले त्यापर्यंत 28ला बघून बघूया. 28 गुणिले 3 वजा 2 28 त्रिक 84 84 वजा 2 बरोबर 82. म्हणजे पुढे तेच आले. पुढे पण लागू होते का बघूया. 82 गुणिले 3 वजा 2. आता हा मोठा गुणाकार आपण तोंडी करू शकतो. 80 गुणिले 3 8 त्रिक 24 240 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 82 गुणिले 3 केलं तर 246 येतं. वजा 2 केलं तर आपल्याला मिळतं 240 जे की पुढची संख्या आहे. आणि ह्या 240ला जर आपण 2 न गुणलं 3 न गुणलं आणि त्यातून वजा 2 केलं तर आपल्याला 730 संख्या मिळते. म्हणजे आपण जो नियम लावला होता तो आपला योग्य आहे आणि त्यानुसार आपलं पर्यायाच्या ठिकाणचं उत्तर 28 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 हा आपल्यासमोर आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याला काही संख्या दिल्या आहेत. त्या संख्या अशा आहेत 4 32 128. प्रश्नचिन्ह. 4ला किती न गुणल्यानंतर 32 येते बघा. 4ला जर 8 न गुणलं तर उत्तर 32 येते. 32 हून आपल्याला 128 वर जायचं आहे. 32ला जर 4 न गुणलं तर आपल्याला उत्तर 128 येते. म्हणजे इथं 8 न गुणले इथं 4 न गुणले म्हणजे निम्म झाले. पुढे आता काय करावं लागेल. 128ला याच्या निम्म म्हणजे 4चे निम्म 2 न गुणावं लागेल. 128ला जर 2 न गुणलं तर उत्तर येते 256 जे की आपल्या पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चाचणी क्रमांक 14 मधील संख्यांची मालिका या घटकावरील आपण 10 प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा.